नमस्कार, सोनील किचन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळा वाळवणामध्ये आज आपण बघणार आहोत तांदळाचे मिनी पापड. तर ह्याच्या आधी मी भरपूर अशा वाळवणाचे पदार्थाची रेसिपी शेअर केलेली आहे. तर ही एक सोपी पद्धत आहे वाळवणाचे पापड बनवण्याची. तर तुम्ही घरातल्या घरात हे पापड बनवून ठेवू शकता किंवा लहान मुलेसुद्धा तुमचे पापड करू शकतात. तासाभरात आपले पापड तयार होतात आणि कमी खर्चात भरपूर असे हे पापड तयार होतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असंच माझा चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पापड बनवण्यासाठी इथं मी 2.5 वाटी एवढं तांदळाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे. तर मी बरोबर ह्या वाटीने मोजून 2.5 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे. तर वजनी म्हणाल तर बरोबर 250 ग्रॅम एवढं म्हणजे पावशेर एवढं हे पीठ आहे. तर ह्याच वाटीने आपल्याला पाण्याचं माप घ्यायचं आहे. इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 मोठा चमचा जिरं घेतलेला आहे. इथं मी पापडखार घेतलेला आहे 1 चमचा. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरे किंवा ओवा ह्याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ह्याच वाटीने आपल्याला 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर 2.5 वाटी पिठासाठी 5 वाटी एवढं पाणी परफेक्ट आहे. आता ह्याच वाटीने आपण 5 वाटी पाणी घेऊन गरम करायला ठेवूया. आता इथं मी ह्या कढईमध्ये हे जे पीठ आहे ते तयार करणार आहे. तर आता हे तर आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी आणि ही 5. आता इथं पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यावरच आपल्याला बाकीचे जिन्नस साहित्य घालायचं आहे. तर चला आता पाणी असंच मी गरम करून घेते. इथं बघू शकता आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याला उकळी पण आलेली आहे. आता इथं आपण हे जे जिन्नस घेतले होते ना तर ते घालून घेऊया. पापडखार, जिरे, मीठ चवीनुसार, ओवा जरा हातावर घेऊन असा क्रश करून घालायचा आहे. आता हे पाणी छान असं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच मी 1 चमचा तेल घालते. तेल घातल्यामुळे आपल्या पापडाला छान अशी चकाकी येते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता इथं आपल्याला हे पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ टाकल्यावर आपल्याला गॅस कमी करायचा आहे, नाहीतर काय होतं, गुठळ्या होतात. इथं आता पीठ हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता अजिबात गुठळ्या वगैरे काही झालेले नाहीत आणि पाण्याचे प्रमाण पण परफेक्ट असं पडलेलं आहे. आपल्याला इथं 2.5 पीठ घेतलं होतं तर 5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर त्याच्या दुप्पट असं पाणी घ्यायचं आहे. नेहमी आपण खिचे करताना कमी जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घेतो, पण इथं आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. आता इथं हे सगळं मी लाटण्याचं चिटकलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते असं झाकून ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. तर चला आता 5 मिनिटांनी दाखवते. 5 मिनिटं झालेली आहेत. आता इथं आपण हे जे पीठ आहे ते चेक करूया. तर बघू शकता छान असं वाफरलेलं आहे. आता इथं आपल्याला हे परत आता मिक्स करून घ्यायचं आहे. खालचीवर असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी आपली उकड तयार होईल. तिथं आपल्याला उकडच अशी काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला गॅस मात्र बंद करायचा आहे आणि बंद करून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी ही जी उकड आहे ते छान शिजवून घ्यायची आहे. शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं झाकून ठेवल्यामुळं छान असं वाफेने आतल्यात ही आपली उकड आहे ती शिजवून होते. तर चला असंच मी आता ठेवून देते. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण इथं उघडून बघूया. आपली उकड आहे ती छान अशी तयार झालेली आहे. उकड महत्त्वाची आहे, जास्त वेळ शिजणं ते. आता इथं आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे उकड. आता इथं आपल्याला अशाचं पेलेट साह्याने मळून घ्यायचे आहे. हाताने काय होतं की गरम असते त्याच्यामुळे हाताने छान असे मळले जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे. मळणं खूप महत्त्वाचं आहे. मळलं तरच आपले पापड आहे ते छान असे होतात. जसं आपण भाकरीला भिजवतो ना तशा प्रकारे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. इथं बघू शकता छान असे जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे मी. जसं भाकरीला असतं तशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे.
त्याचे आपण पापड बनवायला घेऊया. तर चला आता इथं आपण पापड तयार करायला घेऊया. तर इथं आपण चपातीसारखं हे लाटणार आहे. इथं आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. तर पीठ घ्यायचं आहे, थोडंसं पिठावर हे आपल्याला लाटायचं आहे. जसं आपण चपातीला घेतो ना तशा प्रकारे पीठ आधी घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथं मी कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं आहे. काय होतं माहिती आहे का, गार झाले की नंतर व्यवस्थित असं लाटता येत नाही, म्हणून आपल्याला हे करायचं आहे, असं झाकून ठेवायचं आहे. आता पीठ घ्यायचं आहे आणि पिठावर आपल्याला लाटायचं आहे. जास्त पण घेऊ नका, फक्त स्टार्टिंगला थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढी पातळ ही लाटायचं आहे. जास्त पण असं जाड लाटू नका. शकता अशा प्रकारे आता हे लाटून झालेले आहे. छान अशी पातळ लाटलेली होईल. जेवढी शक्य होईल तेवढी मी पातळ लाटलेलं आहे. आता जे आपले छोटे छोटे असे पापड तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारचं मी झाकण घेतलेलं आहे. तर असं करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता, जवळून बघा, घडी घालते तरी काही होत नाही. छान असं आपलं इथं हे पीठ आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला घरातच हे पापड आहे ते सुकवून घ्यायचे आहे. तर फॅन खाली. तर अशा प्रकारे आपल्याला हे गोल करायचे आहेत. तर चला मी सगळे असेच हे पापड तयार करून घेते. इथं माझे सगळे पापड आहेत ते करून झालेले आहेत. तर बघू शकता असेच मी तर फॅन खाली सुकवत ठेवलेले आहेत. आणि भरपूर असे आपले पापड तयार झालेले आहेत. 2.5 वाटीमध्ये भरपूर पापड तयार होतात. आता इथं आपल्याला असेच फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे 2 दिवसासाठी हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. तर चला मी असेच फॅन खाली सुकवते आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते. तर तुम्हाला वाळल्याच्या नंतर दाखवते. इथं मी जे पापड आहे ते कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपल्या 2.5 वाटीचे परातभर एवढे हे पापड तयार झालेले आहेत. मस्त असे वाळलेले आहेत, कडकडीत असे वाळलेले आहेत. आणि खूप छान असे झालेले आहेत. जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण जाड असे हे पापड तयार झालेले नाहीत. आता इथं आपल्याला हे जे पापड आहे ते तळून घ्यायचे आहे. तर चला आता मी तुम्हाला हे पापड आहे ते तळून दाखवते. तर एकदम असे पातळ असे झालेले आहेत. तर चला तळून घेऊया. पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भरपूर असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथं आता मी एक पापड आहे ते टाकून बघते आपलं तेल तापलेलं आहे का नाही. तर बघू शकता छान असं तेल तापलेलं आहे. आता इथं आपण भरपूर असे एकदमच पापड घालून तळू शकतो. तर आपण काय करतो, नेहमी आपण मोठे पापड केलेले असतात ना, तर एक एक असा पापड तळून घेतो. तर आता भरपूर असे आपण हे पापड आहे ते एकदमच तळून घेऊया. तर बघू शकता मस्त असे फुललेले आहेत. जसे मार्केटमध्ये असतात तसे आपले हे पापड छान तयार झालेले आहेत. आता बाकीचे मी असेच तळून घेते. तर तेल आपलं चांगलं गरम पाहिजे. तेल गरम असलं की अजिबात तेल शोषून घेत नाही पापड. जर का तुमचं तेल थंड असेल तर जास्त वेळ लागतो पापड तळायला आणि तेल एकदम शोषून घेतं. तर आता हे माझे पापड तळून झालेले आहेत. इथं आपले उन्हाळा स्पेशल तांदळाचे मिनी पापड तयार झालेले आहेत. इथं तुम्ही आता साईज बघू शकता. आधी पापड केवढा होता आणि नंतर तळल्यावर केवढा झालेला आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे पापड तयार करून बघा. बघू शकता जास्त तेलकट पण झालेले नाहीत, अजिबात तेल शोषून घेतलेलं नाही. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर 2.5 वाटीमध्ये आपले भरपूर असे पापड तयार झालेले आहेत. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.